Good morning. Today we learn the next topic. Name of that topic is sector of a circle. What is mean by sector of circle? तुम्हाला पाकळी माहिती आहे. सेक्टर म्हणजे पाकळी, वर्तुळाची पाकळी. वर्तुळाची पाकळी म्हणजे काय? तुम्ही जर कागदाचं वर्तुळ घेतलं आणि ते जर कागदाचं वर्तुळ, हे बघा, मी एक वर्तुळ घेतलं आणि जर असं सेंटर पासून असं जर कापलं तर हा जो भाग येईल याला वर्तुळाची पाकळी म्हणतात. अशा बऱ्याच पाकळ्या आपल्याला वर्तुळाच्या करता येतील. याला वर्तुळ पाकळी म्हणायचं आणि यालाच इंग्लिशमध्ये सेक्टर म्हणतात. म्हणजे इथं दोन त्रिज्या असतात बघायचे, दोन रेडियस येतात आणि ही एक आर्क आहे. ही जर मायनर असेल म्हणजे लघु कंस असेल तर तिला लघु वर्तुळ पाकळी म्हणायचं, म्हणजे मायनर सेक्टर म्हणायचं. आणि राहिलेल्या भागाला मेजर सेक्टर म्हणायचं. लिसन केअरफुली. आता इथे आपण सर्कल काढले बघा. Angle POQ is a central angle, and because of that central angle, because of that POQ, that angle, circle divides into two parts. Central angle divides circular region. हे वर्तुळ जे आहे याचे दोन भाग झाले बघा. हा एक भाग आणि हा उरलेला एक भाग. उरलेला म्हणजे कोणता? हा एक भाग. असे दोन भाग झाले, बरोबर. मग हा जो भाग आहे that is called sector. Circle, central angle divides circular region into two parts. Each part is called sector of the circle. प्रत्येकाला सेक्टर म्हणायचं. इट इज अ पार्ट ऑफ, बघा आता, इट इज अ पार्ट. आता कसं तयार झालेलं आहे? एनक्लोज बाय टू रॅडी. बघा दोन रॅडी असतात. एनक्लोज बाय टू रॅडी अँड आर्क जॉइनिंग देअर एंड पॉइंट्स. ह्याच्या रॅडी येतात, या त्रिज्या येतात, याचे शेवटचे टोक येतं, यांना जोडणारा आर्क किंवा इकडचा घ्या, यांच्या टोकांना जोडणारा आर्क आणि दोन रॅडी याच्या मधल्या भागाला सेक्टर म्हणायचं. इट इज अ पार्ट एनक्लोज बाय टू रॅडी अँड आर्क जॉइनिंग द एंड पॉइंट्स ऑफ दॅट टू रॅडी. इट इज कॉल्ड सेक्टर. अजून एक व्याख्या सांगितली मी, बरोबर आहे. मराठीत सरळ सरळ पाकळी म्हणायचं त्याला. हे काय तुम्ही आकृती काढून दाखवली. आता इफ टू रॅडी म्हणजे सेक्टर, हा जो सेक्टर आहे बघा, सेक्टर एनक्लोज बाय टू रॅडी, बरोबर आहे का? एनक्लोज बाय टू रॅडी अँड देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क. जर मायनर आर्क आणि दोन रॅडी मुळे जो भाग तयार होतो दॅट इज कॉल्ड मायनर सेक्टर. दॅट इज कॉल्ड मायनर सेक्टर. बघा, सेक्टर ऑफ द सर्कल एनक्लोज बाय टू रॅडी अँड देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क इज कॉल्ड मायनर सेक्टर. यालाच मायनर सेक्टर म्हणतात, लघु वर्तुळ पाकळी. and remaining part is called major sector. And definition of it is also sector enclosed by two radi, sector enclosed by two radi and their corresponding major arc. बघा, enclosed by two radi and their corresponding major arc, it is called major sector. I think all of you understand what is meant by major sector and minor sector. लघु वर्तुळ पाकळी आणि विशाल वर्तुळ पाकळी. याला लघु म्हणायचं, याला विशाल म्हणायचं. ओके. आता बघा, समजा हे सर्कल आहे आणि मी याचे दोन भाग केले, बरोबर आहे का? सर्कलचा एरिया काय आहे? पाय आर स्क्वेअर. आणि मग हा हाफ जो होईल याचं काय होईल? दोन भागायचं, वन हाफ स्क्वेअर. याचे चार भाग केले तर किती होईल? वन हाफ पाय आर स्क्वेअर. याचे जर आणखी 1 2 3 4 5 6 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 भाग केले तर 1/8 पाय आर स्क्वेअर एरिया होईल, बरोबर आहे का? प्रत्येक भागाचा. परत पहा, समजा मी चारच भाग केले तर प्रत्येक भागाचा एरिया काय होईल? 1/4 पाय आर. हा 1/4 म्हणजे अँगल 90 आहे, म्हणजे 90/360 आहे. बघा, 0 0 गेला 9 चौक 36, 1/4. इथं आपण सेमी सर्कल आहे ना, त्याचं मेजर 180 असतं, आपण 360. समजा अजून 8 भाग केले. किती भाग केले? 8. मग 8 भाग केल्यावर 360 भागिले 8 किती होईल? 8 चौक 32, 8 5 40. म्हणजे प्रत्येक कोण 45 होईल, म्हणजे 45/360 आणि गुणिले पाय आर स्क्वेअर या भागाचा त्याचा एरिया होईल. म्हणजेच याला थिटा म्हणूयात. थिटा भागिले 360 गुणिले पाय आर स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला झाला. म्हणून एरिया ऑफ मायनर सेक्टर म्हणजे हा जो मायनर सेक्टर आहे याचा एरिया θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर किंवा डायरेक्ट याचा सुद्धा म्हटलं आपण
तरी तो फॉर्म्युला चालतो. पण थिटा आणि आर माहित असेल तर एरिया ऑफ मायनर सेक्टर थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, वेअर थिटा इज द सेंट्रल अँगल किंवा मेजर ऑफ दॅट आर्क, मेजर ऑफ दॅट बिकॉज बोथ हॅव इक्वल मेजर, दोघांचं मेजर सारखं असतं. आणि आर इज द रेडियस ऑफ सर्कल. सो एरिया ऑफ मेजर सेक्टर, आता राहिलेला जो मेजर सेक्टर आहे याचा एरिया कसा काढणार? आता सर्कल आहे बघा, पूर्ण सर्कल, सर्कल मधनं याला काढून टाकलं. एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर म्हणजे एरिया ऑफ मेजर सेक्टर. कळलं का? म्हणजे किंवा सर्कल मधून मेजर वजा केला तर मायनर मिळेल आणि सर्कल मधून मायनर वजा केला तर मेजर मिळेल. म्हणजे आणखी असा एक फॉर्म्युला होईल, एरिया ऑफ मेजर सेक्टर बरोबर एरिया ऑफ सर्कल मायनस, किंवा खाली लिहितो तो फॉर्म्युला, जागा नाहीये, एरिया ऑफ मेजर सेक्टर, हाच फॉर्म्युला बघा, एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. पहा हे दोन फॉर्म्युले, एरिया ऑफ सर्कल मधून मायनर मायनस केला तर मेजर मिळतो आणि एरिया ऑफ सर्कल मधून तो सारा सेम लिहिलाय मी इथं, आता मायनर म्हणतो. एरिया ऑफ सर्कल मधून मेजर वजा केला तर मायनर मिळेल आणि त्याच्यातून मायनर वजा केला तर मेजर मिळेल. म्हणजे एरिया ऑफ सर्कल मधून जो माहिती आहे तो वजा करा, राहिलेला मिळेल. असे दोन फॉर्म्युले. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला थिटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. आता लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय? समजा तुम्ही दोरा घेतला, इथं मांडला आणि इथून दोरा असा मांडत मांडीत पर्यंत आणला, ही जी लांबी भरेल PXQ ची लेंथ भरेल, दॅट इज कॉल्ड लेंथ ऑफ आर्क PXQ. किंवा इथं ठेवलं, इथून इथपर्यंत दोऱ्याने मोजलं, पट्टीवर मांडलं, जेवढं भरेल ते सेंटीमीटर म्हणजे याची लेंथ झाली. दॅट लेंथ वी कॅन फाइंड बाय युजिंग द फॉर्म्युला अँड फॉर्म्युला फॉर दॅट लेंथ ऑफ अन आर्क. आता मग सारखंच हे सर्कमफरन्स असतो हा पूर्ण, याची लांबी म्हणजे सर्कमफरन्स म्हणजे 2 पाय आर असतो. आणि मग 2 पाय आर जर अर्धा करायचा ठरला, हे सर्कल आहे, याची लेंथ म्हणजे 2 पाय आर आणि जर अर्धाच मोजायचा ठरला तर भागिले 2 म्हणजे पाय आर होईल. 4 भाग करायचे ठरले तर परत 90 आपण 360 2 पाय आर, हा 90 म्हणजे थिटा, म्हणून सूत्र थिटा छेद 360. बघा लेंथ ऑफ आर्क त्याला एल म्हणतात, थिटा भागिले 360, थिटा अपॉन 360 into 2 pi r. 2 pi r is the circumference of circle, that means length of circle, that is the perimeter of circle, that is the formula for L, theta upon 360 2 pi r. Okay, there is one more formula of area of sector and area of length of arc. दोघांचा कॉमन फॉर्म्युला आहे बघा, लक्षात ठेवा. आर्कची लेंथ आणि सेक्टरचा एरिया, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू L into R upon 2. L means the length of arc into radius upon 2. These are the formulas, very important formulas, and let us take some more examples depend on that formula. आता आणखी एक राहील बघा, आर्क वाचायचा कसा, हे सगळं लिहायचं बरं का. आर्क वाचायचा कसा बघा, सेंटर घ्यायचं O dash PXQ, इट इज अ मायनर आर्क. लिहिताना असं म्हणायचं आर्क O dash PXQ आणि मेजर आर्कला म्हणायचं आर्क O dash सेंटर आधी घ्यायचा PYQ. कळलं का? कुठलाही सर्कल आलं आणि तिथं जर तुम्हाला सेक्टर वाचायचं ठरलं, समजा इथं O A B X Y असेल तर O dash AXB आणि O dash AYB. These are the sectors. O dash म्हणायचं, सेंटर घ्यायचा आणि वाचायचं. अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याच्या आता आपण गणित घेऊया. मला असं वाटतं तुम्हाला सेक्टर समजला असेल, सगळ्यांना मायनर सेक्टर, मेजर सेक्टर आणि लेंथ म्हणजे काय हे समजलं असेल. आता याची फॉर्म्युला असेच ठेवतो आपण, त्याच्यावरची गणित सोडूयात. आता बघा पेज पान नंबर 152 वर पहा, आकृती काढतो. खूप सोपी गणित आहे ही. AOB हा 150 आहे, हा 21 आहे आणि तुम्हाला सांगितलं बघा द मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ अ सर्कल इज 150 डिग्री अँड रेडियस ऑफ सर्कल इज 21. हा मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज कॉल्ड थीटा इज 150
and r is equal to 21 cm. Find length of the arc, area of sector associated with the central angle. Area of sector associated with central angle म्हणजे सेंट्रल अँगल शी संबंधित कोणता आहे हा. तुम्हाला याचं मेजर दिलंय ना, मग ह्या अँगल कोणत्या सेक्टर मध्ये येतो, तर ह्या सेक्टर मध्ये येतो. याचा एरिया काढायचा आहे आणि लेंथ काढायची कोणाची, लेंथ. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. आता इथं एक्स घेतो समजा, बघा लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ द आर्क म्हणूया किंवा एल म्हणा. फॉर्म्युला आहे बघा, थीटा अपॉन 360 2 पाय आर. थीटाची किंमत दिलेली, सॉरी पायची किंमत दिलेली नाहीये. सो टेक थीटा, हाऊ मेनी थीटा 150 360 2 into 22 upon 7 आणि आर ची किंमत डू द, फक्त काय केलं मी सूत्रात किमती भरल्या, 0 0 कॅन्सल. बघा आता 7 त्रिक 21, 7 ने भाग दिला, 3 आणि 36 ला भाग जाईल, 3 1 3 3 2 6, परत 2 ने भाग जाईल, बेसख 12, परत 2 ने भाग जाईल, बेत्री 6. आता 3 ने कोणाला भाग जात नाही, 15 गुणिले 11 छेद 3, 15 1 15 ने 16 छेद 3 आणि 165 ला 3 ने भागा, 3 5 15, सॉरी 3 ने भाग जात होता की 3 5 15 आणि मग 11 गुणिले 5 55. ही लेंथ असल्यामुळे जे एकक, जे युनिट रेडियसला आहे तेच युनिट द्यायचं संपलं. आता एरिया ऑफ सेक्टर थीटा भागिले 360 पाय आर स्क्वेअर. हे बघा एरिया ऑफ सेक्टर थीटा म्हणजे 150 भागिले 360 22/7 आणि आर स्क्वेअर म्हणजे 21 चा स्क्वेअर. आता 21 किती वेळा यायचा, 2 दा यायचा, का बरं, स्क्वेअर आहे म्हणून. बघा मी फक्त सूत्रात किमती भरल्या आहेत आणि आता भाग देतो बघा, 0 0 कॅन्सल, 7 त्रिक 21, त्या 3 ने परत भागायचं, 3 1 3 3 2 6, 3 ने परत भाग जाईल, 3 चौक 12 3 5 15 आणि बे 2 4 बे 11 22. आता काय काय राहिलं बघा बरं, 5 गुणिले 11 गुणिले 21 छेद 2 म्हणजे 55 गुणिले 21 छेद 2, बरोबर. 11 5 55, 55 ला 21 ने गुणा, 5 5 हे 10 आणि 1 11, 5 5 11, 1155 भागिले 2 इथपर्यंत आलं. आता 1155 ला 2 ने भागा, बे 5 10, बे 7 14, परत बे 7 14 करून घेतला 0 आणि बे 5 10, 577.5. आता हे झालं एरिया ऑफ सेक्टर. जागा नसल्या कारणाने मी फक्त बघा सूत्र लिहिलं, सूत्रात थीटाची किंमत टाकली, पायची किंमत टाकली, आर ची किंमत टाकली, आर 2 दा लिहिला, 7 त्रिक 21 भाग दिला, या 3 ने 0 0 गेले, 3 ने 36 ला भागलं, 12 राहिलं, 12 आणि 15 ला 3 ने भागलं, 3 चौक 3 5 22 आणि 4 ला बे 2 4 बे 11 22, 5 11 आणि 21 राहिलं म्हणून 55 गुणिले 21 छेद 2, 1155 भागिले 2 आणि याचं एक एरिया असल्यामुळे सीएम स्क्वेअर म्हणायचं, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सीएम. कळलं. अशा पद्धतीने आपल्याला लेंथ पण काढता येते आणि किंवा तुम्ही जर आधी अशी लेंथ काढली, सॉरी एरिया काढला, आधी काढला एरिया आणि आता मी एल बरोबर एरिया बरोबर एल गुणिले आर अपॉन 2. हे बघा हा फॉर्म्युला वापरला, शॉर्टकट हे न वापरता. बघा बरं एरिया किती आला, 557.5, एल गुणिले आर किती 21 छेद 2, त्या 2 ने इकडे घ्या भागिले 21. हे सोडवलं की तुम्हाला एरिया काय मिळणार बघा. आपण करून बघू वाटलंच तर. 557.5 गुणिले 2 म्हणजे किती, 1155. हे दोघांचा गुणाकार भागिले 21 बरोबर एल. याला 3 ने भाग जाईल बघा, 3 त्रिक 9, 3 8 24, 3 5 15, 3 7 21, 7 5 35, 7 5 35, एल बरोबर 55. आपला एल सूत्राने, या सूत्राने सुद्धा आपला एल 55 झाला होता आता, बरोबर आहे का. आणि असा सुद्धा दुसऱ्या छोट्या सूत्राने, म्हणजे आधी मी याने काढला होता, आता मी याने काढलाय, म्हणजे तुम्ही कशी आयडिया वापरू शकता. कळलं.
आता आपण जाऊया पुढच्या गणिताकडे. उदाहरण क्रमांक 2. हा, आता थोडस मोठं उदाहरण आहे, पाहूयात काय उदाहरणामध्ये. वर्तुळे आणि हा भाग रेखांकित केलेला आहे, छायांकित केलेला आहे, दॅट इज द शेडेड पोर्शन. आता त्याला हा 6 आहे, हा 12 आहे, पी क्यू आर आणि इथं बी नाव आहे, इथं ए नाव आहे, म्हणजे हे क्यू ए बी नाव आहे थोडक्यात. पी इज द सेंटर ऑफ सर्कल and radius 6 cm. okay, segment QR is the tangent. QR is the tangent. की tangent हे म्हटल्याबरोबर QR perpendicular PQ tangent theorem इथं लगेच काट करून घेतो. पुढे PR is 12. ओके, फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तुम्हाला शेडेड रिजनचा एरिया काढायचा. मला सांगा बरं, हा जो ट्रायंगल PQ आहे, राईट अँगल ट्रायंगल, याच्यात तुम्हाला काय काढून टाकावं लागेल? हे सर्कलची काय आहे ही? हा जो भाग आहे कोण आहे? सेक्टर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल मायनस एरिया ऑफ सेक्टर, दॅट इज द शेडेड पोर्शन. म्हणजे आपल्याला सेक्टरचा एरिया काढावा लागेल, त्यासाठी थिटा लागेल. बरोबर आहे का? एरिया ऑफ सेक्टर थिटा लागेल. आर आहे दिलेला, म्हणजे आर बरोबर 6 cm दिलेलं आहे, पण थिटा इज नॉट गिवन. ट्रायंगलचा एरिया काढायचा पी क्यू आर, 1/2 बेस इंटू हाईट. बेस नाहीये, मग आधी आपण ट्रायंगल पी क्यू आर बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस पी आर स्क्वेअर बरोबर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर बरोबर 6 चा स्क्वेअर क्यू आर चा स्क्वेअर. 144 36 क्यू आर स्क्वेअर. हा तिकडे मायनस होईल. समजतंय का? हे फक्त पायथागोरस मध्ये किमती भरल्या. 144 म्हणजे 180. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. बरोबर आहे, स्क्वेअर निघून जाईल, हे रूट येईल 108. हा म्हणजे 36 त्रिक 108 आहे. हा बाहेर आल्यावर 6. बरोबर. अशा पद्धतीने आपण क्यू आर पण काढली 6√3. आता आपल्याला काढायचा हा थिटा. आता हा कशासाठी काढला? ट्रायंगलच्या एरियासाठी. हा, आता थिटा बघा, ही 6 आहे, ही 12 आहे, दॅट मीन्स द 6 इज द हाफ ऑफ हायपोटेनस. म्हणजे PQ इज इक्वल टू 1/2 PR. बरोबर का? याच्या निम्मी आहे ना, मग बाय कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. 30-60-90 चा प्रमेय काय सांगतो? साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे दॅट इज द साइड अपोजिट 60. म्हणजे मेजर अँगल आर बरोबर 30 डिग्री. 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनस. हा 90, हा 30. अँगल क्यू 90, हेच अँगल पी 60. रिमेनिंग अँगल किंवा अँगल प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वापरा. P plus Q plus R is equal to 180. You will get automatically 60. आला का? हा 60 आला. आता एरिया ऑफ सेक्टर काढता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल काढता येईल. मग एरिया ऑफ सेक्टर बरोबर थिटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सेक्टर थिटा किती आला आता? 60. 30 से 60. व्हॅल्यू ऑफ पाय इज नॉट गिवन, सो 22/7. पाय इज नॉट गिवन आय थिंक, पण त्यांनी घेताना 3.14 घेतले आहे. आपण पण 3.14 घेऊ. आणि आर इज 6, सो 6 स्क्वेअर. 60/360. रिमूव्ह द पॉइंट हाकलून द्या. राईट डाउन 6 2 टाइम्स. 314 पॉइंट काढला, 6 2 लिहिला. 0 0 गेले 6 6 36 आणि 6 6 गेट कॅन्सल. बरोबर आहे. आता काय झालं? 14 गुणिले 6 भागिले किती राहिलं? 100. बरोबर आहे का? 6 विचोक 24, 6 2 8, 6 वित्री 18 भागिले 100.
18.84 पुन्हा झाला एरिया ऑफ सेक्टर म्हणजे सीएम स्क्वेअर एरिया ऑफ सेक्टर आला बरोबर आहे का आता आला का एरिया ऑफ सेक्टर आता म्हणजे मी हा एरिया ऑफ सेक्टर काढला आता ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल नाव काय ट्रायंगलचं पी क्यू आर ए इंटू ब्रॅकेट ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 बेस इंटू हाईट 1/2 बेस 6√3 आणि हाईट काय आहे 6 बेत्रिक 6 वित्रिक 18 वर्गमुळात 3 याची किंमत 1.73 173 ला 18 ने गुणा 8 त्रिक 24 8 7 56 2 58 8 आणि 5 13 3 7 1 4 8 आणि 3 11 7 आणि 9 आणि 11 3114 आणि पॉइंट मध्ये 2 घर आहे म्हणून सीएम स्क्वेअर बरोबर आहे का 31.14 आता ट्रायंगलचा एरिया माहित झाला सेक्टरचा माहित झाला शेडेड पोर्शन मग इथं म्हणायचं एरिया ऑफ शेडेड पोर्शन एरिया ऑफ ट्रायंगल मायनस एरिया ऑफ सेक्टर ट्रायंगलचा एरिया आता झाला बघा 31.14 आणि हा 18 वजाला करता येईल का तुम्हाला की 12.30 अशा पद्धतीने अतिशय सोपं गणित होतं फक्त याच्यामध्ये काय करायचं होतं परत बघा PQ परपेंडिक्युलर QR टॅन्जंट थेरम R6 से PR 12 आहे मग ट्रायंगल PQR मध्ये पायथागोरस वापरून QR काढली म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR काढायला आपल्याला मदत झाली 1/2 बेस इंटू हाईट √3 ची किंमत दिलेली आहे त्यानंतर थीटा काढण्यासाठी ही 6 आहे ही 12 आहे म्हणून लिहिलं PQ बरोबर पुढे PQ बरोबर 1/2 PR by converse of 30 60 90 major angle R30 Q90 म्हणून P60 remaining angle and so area of sector चा फॉर्म्युला वापरला that is very easy example now example number ती ऍक्टिव्हिटी बघा 3 नंबरच्या एक्झाम्पल साठी ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती सांगतो आता नीट लक्ष द्या खूप सोपं आहे ते पण फॉर्म्युले पुसले बघा मी आता फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे लक्षात ठेवायचे प्रत्येक वेळेस फळ्यावरचे बघायचं नाहीये आता बघा ही अक्षी आकृती आहे आणि इथून असं केलेलं आहे हे असं बाण दाखवलंय फक्त A B C आणि D हा भाग आहे ना शेडेड केलेला आहे बरोबर आहे इथं 7 cm आहे आणि हा स्क्वेअर असल्यामुळे इच अँगल राईट अँगल आहे आता बघा मला सांगा बरं बघितलं क्षणी एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू हा स्क्वेअर आहे बरं का मग एरिया ऑफ स्क्वेअर मायनस इथे तुम्हाला सेक्टर दिसते का बघा बरं ही हा सेक्टर बघा ना तुम्ही असं सर्कलला काढला आहे का सेक्टर करेक्ट मग इथे तुम्ही काय म्हणणार एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर मायनस एरिया ऑफ सेक्टर म्हणजे तुम्हाला कोणाकोणाचा एरिया काढायला लागेल स्क्वेअरचा आणि सेक्टरचा मला वाटतं 7 बाजू आहे म्हणजे साइड इज इक्वल टू 7 cm मग एरिया ऑफ स्क्वेअर साइड स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर 7 स्क्वेअर म्हणजे 49 cm स्क्वेअर चला एरिया ऑफ स्क्वेअर पण मिळालेला आहे आता एरिया ऑफ स्क्वेअर आला म्हटल्यानंतर आता एरिया ऑफ सेक्टर आता मेजर अँगल हा जो आहे D मेजर अँगल D is equal to 90 degree angle of a square अरे स्क्वेअरचा ईच अँगल 90 डिग्री असतो ईच अँगल आणि मग थीटा किती झाला
90 डिग्री आणि मला सांगा मी असं वर्तुळ तुम्हाला काढून दाखवलंय म्हणजे इथले अंतर काय होईल तशी r होईल ना. सो r इज इक्वल टू सुद्धा किती 7 cm. मग एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मायनस सॉरी इंटू पाय r स्क्वेअर. थीटा 90 पायची किंमत दिलेली नाही आणि r 7 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करायची घाई नाही करायची सिस्टमॅटिक करायचं. 7 दोनदा लिहूयात. 7 7 कॅन्सल 0 0 कॅन्सल 9 चौक 36 बे एक बे बे एक बे बे दोन्हीच्या वरती 11 77 छेद 2 बे त्रिक 6 बे 8 16 आपल्याला एक करून घेतला 0 आणि बे 5 10 38.5 cm स्क्वेअर. हा काय झाला एरिया ऑफ सेक्टर. आणि मग एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर 49 वजा एरिया ऑफ सेक्टर 38.5. आता इथं पॉइंट नाहीये म्हणून पॉइंट 00 पॉइंट खाली पॉइंट इकडून 38 आणि इकडून 5 पॉइंट खाली पॉइंट. हातचा घ्या हातचा द्या 10 हातून 5 गेले 5 8 हातून 8 गेला 0 आणि हा गेला. सो आन्सर इज 10.5 cm स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी 7.3 मधील काही गणित तुम्ही सोडू शकाल जी सोपी गणित आहेत. बरं जाऊ द्या आपण ती नंतर बघूयात. एकूण त्यामध्ये जवळजवळ 13 गणित आहेत. आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.